पहलगाम हल्ल्यानंतरही जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जाते. रविवारी रात्री पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी कुपवाड आणि पूंछ जिल्ह्याच्या विरुद्ध सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्यानेही त्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची झोपच उडाली. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर पीओके मधील अनेक दहशतवादी लॉन्चपॅड रिकामे करण्याचे आदेश देण्यात आलेत. भारताच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्ताननं दहशतवाद्यांना लष्करच्या बंकरमध्ये जायला सांगितलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांना लॉन्चपॅडवरून काढून लष्कराच्या आश्रयस्थानी हलवलं जातंय. पाकिस्तानी लष्करानं दहशतवाद्यांना लष्कराच्या आश्रयस्थानात किंवा बंकरमध्ये जायला सांगितलं आहे. दरम्यान पीओके मध्ये दहशतवाद्यांचे अड्डे कुठे आहेत बघा. लष्कर-ए तैयबा, जैश आणि हिजबुलचे दहशतवादी कॅम्प रावलकोटमध्ये आहेत. मुजफ्फराबादमध्ये 10 दहशतवादी कॅम्प आहेत. 100हून अधिक दहशतवादी सक्रिय आहेत. कोटलीमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा टेरर कॅम्प आहे. उत्तरी पीर पंजालमध्ये 10 दहशतवादी कॅम्प आहेत. त्यातले 50 ते 60 दहशतवादी सक्रिय आहेत. दक्षिणी पीर पंजालमध्ये 35 कॅम्प आहेत. 70 दहशतवादी सक्रिय आहेत. तर पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव प्रचंड वाढलेला आहे. याच पार्श्वभूमीवर 2 मिनिटांच्या आत युद्धासाठी सज्ज होण्याचे आदेश हवाई दलाला देण्यात आलेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी सज्जतेच्या दृष्टीनं हे पाऊल उचललंय. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अधिक संख्येनं तोफा आणण्यात आल्या आहेत. तर पहलगाम व्हिडिओमध्ये अल्लाहू अकबर म्हणणाऱ्या झिपलाईन चालकाला एनआय आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी चौकशीला बोलावले. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. झिपलाईन चालकाला अल्लाहू अकबर म्हणत असल्याचं ऋषी भट यांच्या व्हिडिओमध्ये ऐकू येते. त्यामुळे एनआयच्या चौकशीतून काय माहिती समोर येणार याकडे लक्ष असेल. यानंतर वॉर 50. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील ट्रेकिंगवर बंदी घालण्यात आली. हल्ल्यानंतर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आलाय. काश्मीरमधील सर्व ट्रेकिंग बंद केलंय. भारतीय सेनेच्या त्रिशक्ती कॉर्प्सनं सिक्कीमच्या पर्वतांमध्ये लाईव्ह फायर सराव आयोजित केला होता. यात युद्धसज्जता आयुक्त त्याशिवाय अचूक हल्ला करण्याची क्षमता जवानांनी दाखवली. 1 महिना चाललेल्या या सरावात T-90 टँक, हवाई साधनं आणि प्रगत निरीक्षण तंत्रज्ञानाचा समावेश होता. राफेल भारताच्या ताफ्यात दाखल होणार आहे. भारत आणि फ्रान्सनं 26 राफेल सागरी विमानांसाठी करार केलाय. दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्यात. फ्रान्ससोबत 26 राफेल मरीनच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा सर्वात मोठा संरक्षण करार करण्यात आला. पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. दहशतवादी पर्यटकांना गोळ्या मारतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित झालाय. या व्हिडिओत दहशतवादी गोळ्या झाडतानाचा आवाज येतोय आणि पर्यटक जीव वाचवण्यासाठी पळत असल्याचं स्पष्ट दिसतंय.
पाकिस्तानच्या वझिरिस्तानात बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. केंद्र सरकारनं पाकिस्तानवर आता डिजिटल स्ट्राईक केलाय. पाकिस्तानचा प्रोपगंडा आता भारतात चालणार नाही. शोएब अख्तरसह 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर बंदी घालण्यात आली. आरजू काझमी आणि सय्यद मुजम्मिल यांच्यासारख्या पाकिस्तानी चॅनलवर कारवाई करण्यात आली. यासोबतच काही पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या यूट्यूब चॅनलवरही बंदी घातली आहे. भारत कधीही हल्ला करू शकतो असं विधान पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केले. तसंच भारत हल्ला करेल म्हणून पाकिस्तानी सेना अलर्ट झाली आहे. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानला धडकी भरली. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सोमवारी राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. 26 जणांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर उडत्या तोंडानं जम्मू आणि काश्मीरसाठी राज्याचा दर्जा मागू असं उमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं डोकं फिरणं ठिकाणावर आहे की नाही असा जोरदार हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केलाय. पहलगाम हल्ल्याबाबत वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्याचा वाघ यांनी समाचार घेतलाय. महाविकास आघाडीत वडेट्टीवारांपर्यंत सगळ्यांना त्या दहशतवाद्यांचा इतका का पुळका आलाय असा सवालही त्यांनी केलाय. पहलगाम हल्ल्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली. बाळासाहेब भवनावर वडेट्टीवारांविरोधात आंदोलन करत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. दहशतवाद्यांना जात धर्म विचारण्याइतका वेळ असतो का असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं होतं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचं जयराम रमेश यांनी कान टोचलेत. पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी मतं मांडू नये असं जयराम रमेश यांनी सुनावलंय. तसंच नेत्यांची वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक मतं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. वडेट्टीवारांनी हल्ल्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर जोरदार टीका होतीये. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी हिला नोकरी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनंतर डी.वाय. पाटील समूहात आसावरीला नोकरी मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी डी.वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील यांच्याशी याबाबत फोनवर चर्चा केली आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी येते. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर भारतानं पाकिस्तानला कठोर शब्दात सुनावलंय. दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी दिल्याचा दाखला देत भारतानं पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून संबोधलंय. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी पुरवल्याची कबुली दिल्याचा दाखला भारतानं दिलाय. The whole world has heard Pakistan's Defense Minister Khwaja Asif admitting and confessing Pakistan's history of supporting, training and funding terrorist organizations in a recent television interview. This open confession surprises no one and exposes Pakistan as a rogue state fueling global terrorism and destabilizing the region. The world can no longer turn a blind eye. I have nothing further to add. Thank you. यानंतर बातम्या बघूयात थोडक्यात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होतील असा अंदाज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय. दरम्यान पालिका निवडणुकीत आरपीआयला 7 ते 8 जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे असंही आठवले म्हणाले. माझी पालकमंत्रीपदाची इच्छा लवकर पूर्ण होईल असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलंय. पुण्यातल्या वाघोलीमध्ये एका खासगी कार्यक्रमात त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. वागेश्वराकडे आल्यानंतर इच्छा पूर्ण होतात असं ते म्हणाले. फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नरहरी झिरवाळ सरकारला घरचा आहेर दिलाय. केंद्राची जलजीवन योजना फेल असल्याचा खळबळजनक दावा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलाय. महसूल मंत्री बावनकुळेंनी भाजप आमदार अनुप अग्रवाल यांचा डाकू म्हणून उल्लेख केलाय. धुळेकर नागरिकांनी योग्य वेळी योग्य कार्यकर्त्याला विधान भवनात डाका टाकण्यासाठी पाठवलंय असंही बावनकुळे यांनी अग्रवाल यांच्याबद्दल म्हटलंय. धुळ्यात आयोजित औद्योगिक परिषदेत ते बोलत होते.
मुंबईतील ईडी कार्यालयात लागलेल्या आगीसंदर्भात ईडीनं माहिती दिली. प्राथमिक नुकसान मूल्यांकनात काही कागदपत्र दस्तऐवज आगीत जळाल्याची माहिती ईडीनं दिली. हे दस्तऐवज नेहमी डिजिटल स्वरूपात साठवले जात. ज्या प्रकरणामध्ये फिर्यादी तक्रारी दाखल आहेत त्यांचे मूळ रेकॉर्ड संबंधित न्यायालयामध्ये उपलब्ध असल्याचंही ईडीनं म्हटलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीवर प्रतिक्रिया दिली. ईडीकडे असलेला प्रत्येक कागद हा सेफ आहे. त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे. त्याचं स्टोरेज पण आहे. त्यामुळे या आगीमुळे कोणत्याही केसाचाही धक्का लागलेला नाही असं फडणवीस म्हणाले. मुंबईतील ईडी ऑफिसला आग लागल्याची घटना घडली होती. यावर सुप्रिया सुळे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. आग लागणं ही गंभीर बाब आहे. यात कुणाच्या फायली जळाल्या माहीत नाही. इतक्या महत्त्वाच्या ऑफिसचं फायर ऑडिट झालं नाही का? महापालिकेला इथल्या सेफ्टी ऑडिटबाबत सांगावं लागेल असं त्या म्हणाल्या. सिंधुदुर्गात मदरशामध्ये अवैध हत्यारं आढळली आहेत. दोडामार्ग साठलेली बेडशीत मदरशातून हत्यारं जप्त केलीत. बिहारमधील मुस्लिम धर्मगुरू प्रशिक्षण देत होता. हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांनी 2 तलवारींसह दोघांना ताब्यात घेतलेत. अवैध मदरशावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून करण्यात आली आहे. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले. यामध्ये 2012 ते 22च्या दरम्यान बँक डेटाच्या नियुक्त्या दाखवून संस्थाचालक, कर्मचारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा केलेला मोठा घोटाळा आहे. वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयातून कारागृहात हलवलंय. त्याचे सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आल्यानं कारागृहातच उपचार होणार आहेत. शनिवारी रात्री कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलेलं. कराड हा सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध पुढील चौकशी आणि खटले चालवण्यासाठी ACBला आवश्यक असलेल्या 374 परवानग्या महाराष्ट्र सरकारनं रोखल्यात. या विलंबामुळे अनेक विभागांमधील चौकशी थांबली आहे, ज्यामुळे ACBच्या भ्रष्टाचार विरोधी उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नेपाळमध्ये एक महिला चालत्या गाडीतून अचानक पडली. गाडीचा दरवाजा व्यवस्थित बंद नसल्यानं ही महिला खाली पडल्याचं समजतंय. सोबतच या गाडीच्या चालकानं क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी गाडीत बसवल्याचा हा परिणाम असल्याचा दावा प्रवाशांनी केलाय. सुदैवानं महिलेला कोणतीही दुखापत झाली नाही. सातारा जिल्ह्यातल्या फलटणमधल्या श्री जितोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. सुमित भाडळेंच्या बावऱ्या तर शार्दूल ग्रुपची चिमण्या नंदीची जोडी मानकरी ठरली. याचे दृश्य ड्रोनमधून टिपले प्रशांत रणवरे यांनी. यानंतर एक महत्त्वाची बातमी येते. मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी वसईत मेफेड्रॉन बनवणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश केलाय. तिथून 8 कोटी रुपयांचे 4 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. सादिक शेख, सिराज पंजवाणी, सय्यद इराणी या 3 संशयितांना यावेळेला ताब्यात घेतले. तर पुण्यातल्या भवानी पेठेत बहीण भावाला जबर मारहाण करण्यात आली. हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 6 जणांनी दगडानं मारहाण केली. पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुन्हा बातम्या टॉप 50.
राष्ट्रवादीची मंगल कलश यात्रा नंदुरबार जिल्ह्यात पोहोचली। यावेळी पत्रकारांनी कर्जमाफीबाबत विचारलं असता राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनी त्यावर बोलण्यास नकार दिलाय। याआधी 2 वेळा कर्जमाफी झाली। ही यात्रा महाराष्ट्रातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे असं उत्तर अनिल पाटलांनी दिलं। अजित पवार गटाच्या वतीनं काढण्यात आलेल्या मंगल कलश यात्रेचं पंढरपूरमध्ये स्वागत करण्यात आलं। या मंगल कलश यात्रेमध्ये पंढरपूरच्या चंद्रभागेचे आणि उजनी जलाशयाचं पाणी एकत्रित करून ही रथयात्रा मंगळवेढा, सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, माढा या भागामध्ये रथ जाणार आहे। क्रिकेटपटू आर अश्विनला त्याच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या एका समारंभात त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून गायक शंकर महादेवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णींची निवड झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सह्याद्री अतिथीगृहावर दोघांचाही सत्कार करण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार यांची यावेळी उपस्थिती होती। यवतमाळमध्ये मुलगी IAS झाली म्हणून निवड झाल्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन निधन झालं। प्रल्हाद खंदारे असं मृताचं नाव ते पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधिकारी होते। त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। अहिल्यानगरमधल्या राजूर गावात कावळीनं थैमान घातलंय। 22 वर्षीय तरुणीचा कावळीनं मृत्यू झालाय, तर 15 दिवसांपासून कावळे आजारानं या ठिकाणी थैमान घातले। कावळीच्या भीतीनं आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आलाय। प्रशासनानं उपाययोजना सुरू केल्या आहेत। तर भरत गोगावले नेमकं काय म्हणाले त्याबाबतची बातमी बघूयात। आपली पालकमंत्री पदाची इच्छा लवकरच पूर्ण होईल असं गोगावले यांनी म्हटलंय। पुण्यातल्या वाघोलीमध्ये एका खासगी कार्यक्रमात त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे। वाघेश्वराकडे आल्यानंतर इच्छा पूर्ण होतात असं ते म्हणाले। त्यामुळे गोगावलेंची पालकमंत्री पदाची इच्छा पूर्ण होणार का हे बघावं लागेल। पुन्हा बातम्या थोडक्यात। बीडच्या चराठा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र 5 वर्षांपासून विद्युत जोडणी केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे रुग्णांचा या ठिकाणी कार्यरत अधिकारी देखील उन्हामुळे वैतागलेत। अनेक वेळा मागणी करूनही विद्युत जोडणी केली जात नाही असा आरोप होतोय। कोल्हापूरमधल्या पेठ परिसरात महिलांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला। अपुऱ्या आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे महिला आक्रमक झाल्या होत्या। दरम्यान त्यांनी कळंबा कारागृहात आलेल्या पोलीस व्हॅनला जागा न देण्याचा पवित्रा घेतल्यानं पोलीस आणि महिलांमध्ये वादावादी झाली। त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। पुण्यातील दौंड वरवणमध्ये महानंद डेअरीतील राखेच्या प्रदूषणामुळे आसपासच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं। शेजारच्या लोकवस्तीच्या नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळात उपोषण केलं, मात्र कोणत्याही स्वरूपाची कारवाई झालेली नाही। येत्या काही दिवसात न्याय मिळाला नाही तर आम्ही लवकरच राष्ट्रीय हरित लवादात जाऊ असा इशारा देण्यात आला। जालन्यात समृद्धी महामार्गावर निधोणा शिवारामध्ये भीषण अपघात झालाय। एका महिलेचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाले। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही परिस्थिती उद्भवली आहे। आयशरच्या चाकाखाली येऊन 17 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला। मुंबईच्या सीपी टँक येथील ही घटना आहे। अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झाले। आयशरला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवरील ताबा सुटल्यानं तरुणीचा आयशरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला। पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्याच्या भोर शहरातील रामबाग रोडवरील एसटी डेपो शेजारी भंगार गोदामाला आग लागली।
गोदामातील सर्व भंगार आगीत जळून खाक झाले. या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु गोदामात लागलेल्या प्लास्टिक बाटल्या तसंच इतर साहित्याचं लाखोंचं नुकसान झाले. आगीचं कारण अजून कळलेलं नाही. पुण्याच्या भोर शहरातील रामबाग रोडवरील एसटी डेपो शेजारी भंगार गोदामाला आग लागलेली आहे. गोदामातील सर्व भंगार आगीत जळून खाक झाले. तर मुंबईच्या उन्नत मार्गिका परिसरातील MMRDA करणार आहे. 19 इमारतींमधील रहिवाशांना त्याच भागामध्ये घरं देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या इमारतींचा पुनर्विकास MMRDA करणार आहे. त्यासाठी स्पेशल पर्पज व्हेकल तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. माडाच्या घरांबाबतची बातमी आहे. मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. दिवाळीपूर्वी म्हाडाच्या 5,000 घरांची लॉटरी निघणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघेल. गोरेगाव, विक्रोळी, बोरिवली परिसरात ही घरं आहेत. त्यामुळे मुंबईत घर घ्यायचं असेल तर या लॉटरीत अर्ज भरण्याची संधी आहे. पुन्हा बातम्या टॉप 50. मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी पुन्हा एकदा ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केलाय. वसईमध्ये MK ग्रीन सिमेंट ब्लॉक बनवणाऱ्या एका कारखान्यामध्ये ड्रग्जची निर्मिती होत असल्याची बाब पोलिसांच्या कारवाईतून उघड झाली आहे. साकीनाका पोलिसांनी छापा टाकत या कारखान्यातून 8 कोटींचं ड्रग्ज जप्त केले. पुण्यात पोलिसांनी तब्बल 28,66,100 रुपयांच्या बनावट नोटांसह 5 आरोपींना अटक केली. आरोपींमध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. आरोपींकडून एक प्रिंटर मशीन तसंच 500 आणि 200 रुपयांच्या प्रिंटेड नोटांचे गठ्ठे हस्तगत केलेत. खाणीत सोनं सापडल्याची बतावणी करत नागपुरात 15 लाखांना पितळेचे दागिने विकणाऱ्या दाम्पत्याला पुण्यातून अटक केली. गणेश काशी आणि शांती काशी अशी आरोपी दाम्पत्याची नाव आहेत. सरला अग्रवाल असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे. नंदनवनमध्ये ही घटना घडली असून आरोपीकडून 7 लाखांची रोकड जप्त केली आहे. नाशिक शहरातील कामटवाडे परिसरामध्ये दिवसाढवळ्या संघर्षग्रस्त तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. 2 गटांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती आहे. किरण चौरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नांदेडच्या किनवट गोकुंठामध्ये 2 महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडलाय. महामार्गालगत खोदलेल्या नालीमध्ये दुचाकीसह पडलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळलाय. मृत तरुणाचं नाव सचिन गंगाधर आरपिल्ली वारस आहे. सचिन 27 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे चीनी कनेक्शन समोर आलेले. ते नेमकं कसं पहा चीनी ड्रॅगनचा बुरखा फाडणारा हा स्पेशल रिपोर्ट. पाकच्या खांद्यावरून चीनी गोळ्या, पहलगाम हल्ल्यात चीनी फोन आणि ड्रोन, अतिरेक्यांना पोषणारा चीन, जगाला व्यथित करणारा हल्ला शांतताप्रिय भारतातील आपल्या पहलगाममध्ये झाला आणि जगभरातून संवेदनांचा पाऊस पडला. पण याच हल्ल्यात आतापर्यंत नामानिराळा राहिलेल्या या चिन्यांचा हिरवा बुरखा टराटरा फाटलाय आणि चीनचं काळं तोंड आणि रक्तानं माखलेले हात आता जगासमोर उघडे पडले आहेत. होय, या हल्ल्यात चीनचा फुल सपोर्ट पाकाड्या दहशतवाद्यांना झाला हे आता उघड आहे. कारण आता प्राथमिक चौकशीत मोठे खुलासे झाले. असे नेमके काय खुलासे झाले ज्यानं चीन उताणा पडलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हल्ल्याच्या 5 दिवस आधी बैसरांमध्ये चीनी बनावटीच्या DJI ड्रोनची हालचाल. चीनी ड्रोननं पर्यटकांची संख्या आणि सुरक्षेची रेकी. चीनी बनावटीच्या सॅटेलाइट फोनचा वापर. चीनच्या सॅटेलाइट नेटवर्कशी जोडलेले होते फोन. घटनास्थळी सापडल्या चीनी बनावटीच्या AK-47 M4A1.
HK-416 रायफल. TRF गटाला बिटकॉइनद्वारे पैशांचा पुरवठा. NIAच्या प्राथमिक तपासातच चीन आणि पाकिस्तानचा हा घृणास्पद चेहरा पुन्हा एकदा उघड झाला. भारताचं रक्त सांडवण्याचं कपटी कारस्थान रचताना या नापाक जोडीला रंगेहात पकडलं गेलाय. या भ्याड हल्ल्याच्या आधी दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. भारतात वापरण्यास बंदी असलेल्या चीनी बनावटीच्या सॅटेलाइट फोनचा वापर करून आपल्या आकांक्षी या दहशतवाद्यांनी 4 वेळा संभाषण केलं होतं. याच तपासात आणखीनही धक्कादायक खुलासे झालेले आहेत. खुलासे नेमके काय होते तेही पाहूया. घोडेवाल्यांकडून पर्यटन स्थळांची घेतली माहिती. दहशतवाद्यांनी स्थानिकांची वेशभूषा आणि बनावट आय कार्डचा केला वापर. हल्ल्यानंतर बैसरन आणि आरू नकबलच्या घनदाट जंगलातून दहशतवाद्यांचं पलायन. पुढे नकबलनाला किरम, श्रीशैल मार्गे पुलवामा आणि अनंतनागमध्ये घुसण्याचा प्लॅन. हुआईचा सॅटेलाइट फोन असो, M4 कार्बाइन गन असो किंवा एकूणच DJI ड्रोनच्या माध्यमातून चीनी मदतीनं यांनी एक प्रकारे केलेलं सर्व्हिलन्स असो, या सगळ्या गोष्टीवरून स्पष्ट होतं की चीनचा पाकिस्तानला पाठिंबा आहे आणि डिजिटल फुटप्रिंट्सच्या माध्यमातून पाकिस्ताननं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीनं या दहशतवाद्यांना मदत केली आणि म्हणूनच पूर्वनियोजित पद्धतीनं अशा प्रकारचा हल्ला ते पहलगाममध्ये करू शकले. आता प्राथमिक तपासातच पाकाड्यांचा वापर करून चीननं भारताला जखमी करण्याचा प्लॅन उघड झालेला आहे. गुडघ्यात डोकं असणारे पाकाडे चीन समोर माना डोलवणारे बाहुले झालेत. आता तपास यंत्रणा जगभरात जाऊन मृतांच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवून पुढील कारवाई करते. त्यामुळे प्राथमिक तपासात जर आपल्या यंत्रणांनी दहशतवाद्यांचा माग काढला असेल तर आपल्या सुरक्षा यंत्रणांनी या दहशतवाद्यांची आणि त्यांच्या आकांची कबर खोदली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी.